हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः आता देवयानी पारधी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. देवयानीजी, काही वेळापूर्वी आपण जोडले जाण्यापूर्वी आम्ही काही लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या. सगळ्यात आधी आपण हे 2 व्हिडिओ केले, तुमच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय नेमकी कारवाईची नोटीस आली, काय म्हटलंय या नोटिसीमध्ये? त्यांनी असं म्हणजे मी जो खुलासा केला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना जो मी खुलासा केलाय तो त्यांना अमान्य आहे. त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला अपमानित होईन असा तुम्ही खुलासा दिलाय, तो आम्हाला मान्य नाही. म्हणून त्यांनी तुम्हाला खुलासा नोटीस काढले त्याच्यावरनं. तो खुलासा मान्य नाही म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी कामातून कमी करण्यात येत आहे. बरं, पण मग तुम्ही खुलासा काय केला होता की जो त्यांना अपमान वाटतोय? एकच मिनिट. हां. देवयानी पारधी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी या संदर्भात जेव्हा प्रशासनानं त्यांना प्रश्न विचारला, या संदर्भात खुलासा करण्यासाठी सांगितला, तो खुलासा नेमका काय आहे या संदर्भात ते आपल्याला माहिती देत आहेत. आणि या खुलास्यावर प्रशासन असमाधानी आहे. त्यांचं म्हणणं आहे की याच्यातून त्यांचा अपमान झालेला आहे. त्यामुळे कुठली नेमकी अशी वाक्य आहेत, काय नेमका हा खुलासा आहे ज्यामुळे ते अपमानात झाले, तर आपण बघूया, ऐकूया आपण देवयानी यांच्याकडून. देवयानीजी, मी खुलासा असा केला होता की वरील विषयाने आम्ही नाही एक मिनिट. हां जी. ठीक. देवयानीजी, तुमचा हा खुलासा तयार होईपर्यंत सुप्रियाताई सुळे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांना या संदर्भातली सगळी माहिती देऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सांगते. हा जी, सांगा. आधी आपण सांगा काय खुलासा केला की जेणेकरून प्रशासन अपमानित झालेले असं त्यांचं म्हणणं आहे. वरील विषयाने मी अंगणवाडी सेविका रेश्मा शिवाजी पारधी तरी माझ्या इंस्टाग्राम आयडी वरून आहाराबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवण्यात आला. तरी व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या मुलांबद्दल त्यांच्या आहाराविषयी वाटणारी काळजी व मुलांना होणारा त्रास त्यांच्याविषयी वाटणारी काळजी व आत्मीयता मी त्या व्हिडिओमधून सादर केली. तरी त्यातून कुणावर टीका किंवा अपशब्द वापरून चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियाचा गैरवापर केला नाही. तरी तुम्ही दिलेल्या नोटीस प्रमाणे या सोशल मीडियावर ते व्हिडिओ शेअर करायचे नसतात हे मला माहित नव्हते. परंतु येणारा आहार खरंच चांगला येत नाही. वाटाणा लापशी शिजली जात नाही. वारंवार लेखी देऊन आहार बदल होत नाही. म्हणून मला सांगावंसं वाटलं की यात बदल होऊ शकतो म्हणून व्हिडिओ सादर केला होता. तरी तुम्हाला असे वाटते की मी माझ्या पदनामाचा, गणवेशाचा व इमारतीचा गैरवापर केला आहे. तरी इथून पुढे माझ्याकडनं असे होणार नाही. तसेच पदनाम, गणवेश व इमारतीचा चुकीचा वापर केला जाणार नाही. यातून शासनाची प्रतिमा मलिन होणार नाही. माझ्या ह्या व्हिडिओतून फक्त चांगला आहार मिळावा हा हेतू होता. मुलांचा चांगला आहार मिळावा या उद्देशाने व्हिडिओ तयार केला होता. तरी इथून पुढे असे माझ्याकडून होणार नाही. तरी तुम्ही दिलेल्या नोटीसचे मी 24 तासात लेखी उत्तर स्वरूपात सादर केले आहे. ठीक आहे. आता तुम्ही अशा संपर्कात राहा देवयानी, कारण आपल्याबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे जोडल्या गेलेल्या आहेत. एकतर मला त्यांना पहिली प्रतिक्रिया विचारू देत. सुप्रियाताई, सगळा हा प्रकार आपल्याला कळलेला असेल. या देवयानी पारधी आहेत आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या. आंबेगाव तालुक्यामध्ये एका अंगणवाडीमध्ये त्या काम करतात आणि शासनाकडून जो येणारा अंगणवाडीच्या मुलांना जो आहार असतो, पोषण आहार, तो किती निकृष्ट दर्जाचा आहे त्याचा त्यांनी व्हिडिओ केला होता. यामध्ये त्यांनी वाटाणे दाखवले, ते कधी शिजलेले नसतात. त्यामध्ये त्यांनी काही धान्य दाखवलेलं होतं, निकृष्ट दर्जाचं आहे. थोडाच आहार द्या पण तो चांगल्या दर्जाचा द्या, अशा प्रकारे त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ करून आवाहन केलेलं होतं. मात्र आणि तुकाराम मुंढे यांना सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की आपण वेगवेगळ्या आस्थापनांवर, हॉटेल्सवर कारवाई करतोय, अन्न भेसळी संदर्भात कारवाई करतोय, तर याकडे सुद्धा लक्ष द्या. 2 महत्त्वाच्या गोष्टी काय त्यांनी अशा प्रकारे व्यक्त होणं चुकीचं आहे? मी देवयानी ताईंचे आभार मानते, कौतुक करते, एक आई म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून. त्याच्यामुळे आता ही लढाई देवयानी ताईंची नाही, ही आमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि जर देवयानी ताईंना काढलं असेल तर हे आम्ही बिलकुल सहन करणार नाही. आपल्या मुलांच्या हितासाठी देवयानी ताई काहीतरी करतायत. ते निलंबन हे चुकीचं आहे आणि महाराष्ट्र सरकारला हे निलंबन परत घ्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढायची असेल ती आम्ही सगळे ताकदीने त्यांच्या बरोबर लढू. कारण का हा राजकीय विषय नाहीये, हा एक सामाजिक आणि आपल्या मुलांचा विषय. आणि इतकं जर हे सरकार असंवेदनशील असेल तर या सरकारची
दोन हात करायची आमची तयारी आहे. अगदी सुप्रियाताई, पॉलिसी मेकिंगमध्ये आपला हातखंडा आहे. आपण सगळ्या पॉलिसी मेकिंगवर खूप प्रयत्नपूर्वक आणि खूप छान अभ्यास करून सगळ्या मांडणी करत असता. प्रश्न असा आहे की काही वेळापूर्वी आम्ही दिलीप वळसे पाटीलजी यांच्याबरोबर बोललो. त्यांनी असं म्हटलं की ज्या माध्यमातून त्या व्यक्त झाल्यात म्हणजे समाज माध्यम, त्या रील्सबाजी करतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्या अनेकदा शाळेच्या प्रिमायसेसमधून रील करतात आणि अनेक गोष्टी. पण मी त्यांना प्रश्न असा विचारला की त्यांनी वाह्यात तर कुठली गोष्ट केली नाही. मुलांच्या आरोग्य संदर्भात प्रश्न विचारला. मुलांचं वजन वाढत नाहीये, मुलांचं वजन कमी होते असा आहार केल्यानं अशा प्रकारचा प्रश्न ते जर मांडत असतील तर यामध्ये चुकीचं काय आहे? तर अशा प्रकारे कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर काही गव्हर्नमेंट विषयी किंवा आतल्या सिस्टम विषयी बोलू नये, हा कसला रूल आहे? जर आपल्याला इतरांना सिस्टीममध्ये जाता येत नसेल तर सिस्टीम मधल्या लोकांनी प्रश्न मांडला तर त्यामध्ये वावगं काय आणि त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणं ह्यात चूक काय आहे? त्याच्यात कुठली चूक नाही. मला असं वाटतं की प्रशासनात काम करून आपण सगळ्यांनीच म्हणजे हे आपल्या सगळ्यांनाच आपल्याला ती जबाबदारी घ्यायला लागेल. पण चांगल्या कामासाठी आणि माझं म्हणणं आहे समजा अगदी आपण धरून चालूया कुणाकडून चूक झाली, ती चूक माझ्याकडून होऊ शकते ना. तर मला एक नोटीस तर पाठवता येते, माझी इन्क्वायरी तर लावता लगेच काढून टाकणार कुठला न्याय? आणि माझा प्रश्न आणखीन वेगळा आहे. माझं म्हणणं आहे हा आपल्या मुलांच्या अन्नधान्याचाच प्रश्न आहे ना, पोषणाचा आहार आहे. तर त्याच्यात जर सरकार एक्सपोज होत असेल तर त्याच्यात गैर काय? उलट सरकारने त्याचं स्वागत करून त्यांचं जे डिपार्टमेंट आहे अन्नधान्याचं, त्या डिपार्टमेंटला जाब विचारला पाहिजे. देवयानी ताईंना हे उलटा कोर्स कोतवाल को डाटे, उलटा चोर कोतवाल को डाटे असं झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटला विचारायला पाहिजे ना की अन्नधान्य जर देवयानी ताई प्रूफ की अन्नधान्याची क्वालिटी चांगली नाही तर प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. देवयानी ताईंना प्रश्न नाही विचारायची ना की तुम्ही हे वाईट क्वालिटीचा हो मुलांना अन्नधान्य देताय तुम्ही टॅक्स भरता म्हणजे सर्वसामान्य मायबाप जनता त्या टॅक्सच्या पैशातून अन्नधान्याचा प्रश्न सबसिडाईज करून लोकांना दिला जातो. आपण काही टॅक्स निष्क्रिय गोष्टींसाठी भरत नाही. तुम्ही एक काहीतरी व्याज करता ना की मी टॅक्स इमानदारीने भरत असेल तर त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी. आणि सगळ्यात मोठं पाप म्हणजे आपल्या मुलांना जर हे चांगलं जेवण देत नसतील तर त्याच्यासारखं पाप नाही मला विचाराल. तर ही कृती चुकीची आहे आणि देवयानी ताईंच्याशी आणि महाराष्ट्र सरकार, मी फक्त स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, मी सीओ जिल्हा परिषदना विचारणार आहे की बाबा हे चाललंय काय तुमचं नक्की, आणि याचं उत्तर त्यांना आम्हाला द्यावं लागेल. आणि जर काही चूक सोशल मीडिया वगैरे असेल ती मार्ग काढता येईल ना. पण कोर प्रॉब्लेम सोशल मीडिया नाही, कोर प्रॉब्लेम मुलांना दिलेला अन्नधान्याच्या क्वालिटीचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही चुकीच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने डिबेट नेऊ नये. आणि सुप्रियाताई, जेव्हा आम्ही प्रश्न हा दिलीप वळसे पाटलांना सांगितला की हा आंबेगाव मधला आहे, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं नाही हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. प्रश्न असा आहे की हे आजची गोष्ट नाही. मागच्या 2 आठवड्यांपूर्वी आम्ही नाशिक मधली बातमी दाखवली. आदिवासी पाड्यांमधल्या मुलांना जे अन्न जातं त्यामध्ये मेलेला पक्षी आढळला होता. दृश्यांसहित आम्ही दाखवलं. ही आत्ताची गोष्ट नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं पोषण आहार हा किती निकृष्ट दर्जाचा आहे या बातम्या आम्ही सातत्यानं दाखवत असतो. मग इतके वर्ष करून सुद्धा जर कारवाई होत नसेल आणि यांनी अशा प्रकारे सोशल मीडियावरून व्यक्त होत असेल तर खरंच ही चूक आहे का? आणि मग यापुढे जे व्यक्त होणारे लोक आहेत ते पुढे येतील का जर अशी कारवाई झाली तर? नाही एक तर आलंच पाहिजे. एक सांगते मी तुम्हाला, जे जंतर मंतरला झालं ना त्याच्यानंतर आता कोणी घाबरत नाही या देशात. त्याच्यामुळे ते विसरून जातो मी, वो जमाना गया. आणि मी त्याचं स्वागत करते. खरं बोलण्याला कोणीही कधीही घाबरू नये. एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही अन्नधान्य ते काय वैयक्तिक लढतायत का त्या देवयानी ताई? त्या वैयक्तिक कामासाठी लढत नाहीयेत ना, त्या मुलांच्या अन्नधान्यासाठी लढत आहेत. तर जर तुमच्या मुलांना अन्नधान्य, मला सांगा ही गरीब कष्ट करणारीची मुलं आहे म्हणून अन्याय एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये करून दाखवावं. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे परवडत आहे त्यांच्या मुलांना वेगळ्या न्याय आणि आमच्या देशातल्या गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना वेगळा न्याय, हे कुठलं प्रशासन? मला धक्कादायक आहे. हे किती वाईट आहे बघा. म्हणजे ह्याच्यासाठी आपलं संविधानचं जो समान अधिकार देतो ना, मग त्याच्यात काय गरीब काय आणि काय? मग गरिबांच्या मुलांना आवाजच नाही आणि त्यांना काहीच तुम्ही खायला घालणार. किती चुकीचं आहे मला सांगा. अगदी. सुप्रियाताई, आपल्याबरोबर देवयानी पारधी जोडल्या गेल्या ज्यांनी अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यांनी हा सगळा प्रश्न पुढे आणला. त्यांना तुमच्याशी काही बोलायचंय का? एकदा मी त्यांना विचारते. देवयानी, सुप्रियाताई आपल्या बरोबर आहेत. आपली व्यथा त्यांनी सगळी ऐकली आहे, त्यांची मतं मांडलेली आहेत. आता या क्षणाला तुम्हाला त्यांना काही सांगायचंय का? काय नेमकं तुमचं त्यांच्यासाठी मागणं असेल?
देवयानीजी, हो बोला ना. सुप्रियाताई आपल्याबरोबर आहेत, खासदार सुप्रियाताई सुळे. तुम्हाला त्यांच्याकडे काही मागणी करायची आहे का? कारण सुप्रियाताई खूप मोठं काम करतात, आपल्याला सुद्धा माहिती आहे, आणि त्यांनी हा तुमचा प्रश्न जाणून घेतलेला आहे आणि ते तुमच्या पाठीशी असल्याचं सांगितलेलं आहे. तुम्हाला त्यांच्याशी काही बोलायचं आहे? मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी जो व्हिडिओ केलाय ना तो मुलांच्या आहाराच्या सुधारणाबाबत बोललेली आहे. आज गडचिरोलीमध्ये जर अशी घटना घडती की आज त्या मुली साप चावून मेल्या, आज त्यांच्यावर म्हणजे कुणाला माहित सुद्धा नसेल आज ही वेळ येईल, तर आज जर भविष्यात नाही, इथून मागे आता तो आहार येत होता ते तर आज निकृष्ट दर्जाचाच होता, पण भविष्यात जसं त्या मुलींना झालं तसं या मुलांना आहारातून काही व्हावं नाही ही कळकळ मी व्यक्त केली. ही माझी चुकीची आहे का? खरंय बिलकुल नाही देवयानीताई, तुमचं एकदम बरोबर आहे. आणि आपण माणुसकीच्या नात्याने लढावं, हे राजकारणाचा विषय नाही, हा अतिशय गंभीर विषय आहे आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत. आणि तुमच्यासाठी मी सरकारशी बोलते आणि मी इव्हन त्या तुमच्या सीओ जिल्हा परिषदला आता हा फोन ठेवला की लगेच करणार आहे फोन. माझं एक म्हणणं फक्त ऐकून घ्या हा, की जर तुम्ही आम्हाला, आम्ही अंगणवाडी सेविका, जर तुम्ही आम्हाला जर सरकारी कर्मचारीचा दर्जा देताय ना तर मग आम्हाला 7वा वेतन आयोग लागू करा. आम्ही मानधनी तत्वावर आम्ही आमच्या मागण्या मागायला जातो तेव्हा तुम्ही काय म्हणता, तुम्ही मानधनी तत्वावर आहे, तुम्हाला हे लागू होत नाही. मी नाही म्हणत सरकार म्हणतं, मी नाही म्हणत सरकार जी जी जी. तुमच्या सगळ्या आंदोलनाला असते. ठीक. तर मला सांगा, तू द्यावा मला, मी ठीक. सरकारी कर्मचारी आहे ना तर मला 7वा वेतन आयोग अगदी द्यावा. देवयानीजी, हा खरं वेगळा प्रश्न आहे. मात्र आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही झुंज देता आहात, ज्या गोष्टीचं एक वेगळं आव्हान तुम्ही सरकारसमोर उभं केलेलं तुमच्या व्हिडिओतून, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणं गरजेचं आहे. कारण तुमचं निलंबन झालेलं आहे आणि अशा प्रकारे निलंबनाची कारवाई करता येते का आणि ती नेमकी कशासाठी केलेली आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचसाठी सुप्रियाताईंनी आता आपल्याला शब्द दिलेला आहे की हा फोन संपल्यानंतर त्या थेट सीओशी बोलणार आहेत. सुप्रियाजी, धन्यवाद, आपण झी 24 तास बरोबर बोललात. आणि झी 24ची मनपूर्वक आभार, तुम्ही हा प्रश्न आणला म्हणून. धन्यवाद सुप्रियाताई, आपण बोललात झी 24 तास बरोबर. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदार आपल्याबरोबर होत्या, तर देवयानी पारधी सुद्धा आपल्याबरोबर होत्या. एकंदरीतच हा सगळा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर लोकप्रतिनिधी सुद्धा या भागातले चांगलेच हल्लेले आहेत. हा व्हिडिओ येणं म्हणजे खरं तर या प्रश्नाचा बाहेर काढणं आहे. फक्त ज्या माध्यमातून त्या ज्या पद्धतीनं व्यक्त केला, शाळेतल्या प्रिमायसेसचा त्यांनी वापर केला, असे वेगवेगळे आक्षेप घेतले जातात. पण मूळ प्रश्न असा आहे की असा निकृष्ट आहार विद्यार्थ्यांच्या ताटात येत असेल तर तो त्यांच्या आरोग्याची खेळ नाही का? त्या निलंबनाची ही कारवाई नेमकी कशासाठी आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे.